नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. तर आज आपण जरा थोडीशी माहिती घेऊया कोंबडीबद्दल. आणि आपण नवीन शेडचं पण काम चालू केलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अर्धवट न बघता पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ खूप महत्त्वाची होणार आहे. तर ही व्हिडिओ बघा मित्रांनो. आपण नवीन शेडचं काम चालू केलं आहे. हे ते आपले पहिले जुने शेड आहे. आपण त्यावेळेस नवीन असल्यामुळे अर्धबंदिस्ताच्या हिशोबाने शेड बनवलं मित्रांनो. तर मी त्याच्यानंतर कोंबडी टाकली. आता ही आपली प्युअर गावरान कोंबडी बघा, मस्त फिरते बाहेर. पण काय होतं, आपण शेड अर्धा बंदिस्त करतो. त्यामुळे काय होतं की कोंबडी एकदा बाहेर येते, नाही तर मध्येच राहते. थोडी कोंबडी बाहेर येत नाही, तिला तिच्या पद्धतीने खेळता नाही येत. आणि शेवटी गावठी कोंबडीला गावठी सारखंच केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही नवीन पद्धत तयार केली, नवीन याने करतोय मित्रांनो. आता हे शेड बघा, हे 30 बाय 200चं हे पूर्ण शेड आहे आपलं. हे पूर्ण शेड आहे आणि त्यालाच आपण पुढे 20 बाय 200ची एक पुढे पडवी ओढतोय. ही बघा, आता याचं ना पत्रे टाकायचं काम चालू आहे मित्रांनो. मी तुम्हाला मागेच व्हिडिओ टाकली होती का आपण नवीन शेड तयार करतोय. ज्यावेळेस ते होईल त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर हे बघा, आता हे विश्रांतीगृह आणि ही पुढची पडवी राहणार आहे कोंबड्यांची. याला आपण खाद्याचे भांडे, फीडचे आणि पाण्याचे लावणार. आणि मग कोंबडीला आणि त्याच्या पुढे तो फ्री रेंज राहणार या शेडचा. मग अशीच कोंबडी जी आता तुम्हाला दिसते फिरते बघा, किती छान फिरते बघा, कशी एकदम रिलॅक्स राहते. तर आपण ह्या शेडला तिन्ही बाजू पॅक करणार आहे. तिन्ही बाजू म्हणजे ही पूर्व, ही पश्चिम आणि ही दक्षिण पॅक करणार. आणि ही जी उत्तर बाजू आहे, ही उत्तर बाजू आपण ओपन ठेवणार फ्री रेंजच्या बाजूची. तर हे 24 तास फ्री राहणार. साईडचं कंपाऊंड आपण हाईट जास्त घेऊन त्याला हायटेड करून आणि हा शेड, पुढचा शेड तर हा शेड आपण याला वरती फिश जाळी टाकणार. म्हणजे मग तो पण एक प्रॉब्लेम नाही घारीचा याचा, त्याचा कसला शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो घारीचा याचा. पण रात्रीचं म्हणजे आपण असलो नसलो तरी टेन्शन नाही, काही बाहेरून येईल घुसेल मध्ये. आणि कोंबडी सक्षम असते मित्रांनो तिचा बचाव करण्यासाठी. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं काही काम नसतं. तर असं नियोजन आहे मित्रांनो. आपल्याला रोज आपण एक व्हिडिओ अपलोड करणार. या शेडमध्ये आपण काय काय करणार हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी टाकतो. परत काय नियोजन आहे पुढचं, कसं होणार, आजारी पक्षी कसं साईडला करणार, पक्ष्याला काय आजार येतो, कसा येतो, हे सर्व आपण एक टाकत राहणार. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवीन माहिती घ्या. ज्याच्यात आम्ही शिकलो, जो अनुभव आलेला आहे तो अनुभव घ्या मित्रांनो. आणि नको आपल्यात काही चुका घडायला. मी खूप व्हिडिओ बघितल्या, खूप जणांकडे फिरलो, त्यानंतर मी काही त्यांचं शिकलो. पण प्रॅक्टिकल आपण केल्यानंतर आपणही थोडंफार शिकतो, आपणही थोडंफार चुकतो. कारण प्रत्येकाचं क्लायमेट वेगळं असतं, प्रत्येकाचं जागा जमीन वेगळी असते, सर्व गोष्टी हवामान वेगळं असतं. त्या पद्धतीनेच आपल्याला करावं लागतं. आणि गावठी कोंबडीला तुम्ही अर्धबंदिस्त नाही करू शकत. तिला 100% फ्री रेंज तिच्या मनाने ठेवायचं, तिच्याच मनाने राहिली पाहिजे. तर याच्यावर आपण काम करतोय, ते करणार आहे. त्यासाठी तुम्ही थोडं नॉलेज घ्या. आम्ही कोंबडीमध्ये आता एक वर्षापासून काम करतोय. तर त्या गोष्टी सर्व घडल्या आहे, तर करतोय. तुम्ही पण आमचं नॉलेज घ्या आणि पुढे चला, चांगला बिझनेस करा मित्रांनो. धन्यवाद.